अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले हे एक पाण्याचे भांड तुमचं नशीब बदलवू शकते. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागे असणारे रहस्य सांगणार आहे, जे ऐकून आजपासूनच तुम्ही उपाय करायला नक्की सुरुवात कराल. श्री स्वामी समर्थ पुराण आणि विष्णू पुराण असं सांगतं की देवाला अर्पण केलेले पाणी तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा सांगितले आहे की जल म्हणजे जीवन आहे. जेव्हा जल देवाच्या चरणी अर्पण केले जाते, तेव्हा ते साधे राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जायुक्त बनते. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होते की पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्हाला अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेल्यावर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झालेले अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, परंपरा आहे, पण विज्ञान ही या गोष्टींना मान्यता देतं. एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचे नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचे परिणाम त्या पाण्यावर होते. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की जेव्हा पाण्याला चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते. आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात, तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ पाणी आपल्या भावना, विचारांना प्रतिसाद देतं. म्हणूनच जे पाणी आपण देवासाठी वापरतो, त्यामध्ये भक्तीची ऊर्जा भरली जाते. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय. सर्वप्रथम, हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला न कळत काहीतरी घरामध्ये भांडणं होतात, मन अस्वस्थ होतं, अडथळे येतात. अशा वेळी पाणी वातावरण शुद्ध करतं, शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरामध्ये सुखशांती आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरामध्ये पसरते. तिसरं म्हणजे धनलाभ मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितलेला आहे की त्यांनी नियमित देवासमोर पाणी ठेवायला सुरू केले आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा सुरू झाली, यश मिळू लागले. चौथं म्हणजे आरोग्यावरही त्यांचा चांगला परिणाम होऊ लागला. पाणी हे शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीरात सुद्धा फायदे होऊ लागले. पाचवा आणि खूप महत्त्वाचा म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयुक्त ठरते. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो, तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते, तिथे कृपा नक्कीच होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमके कसे करायचे. तर खूप सोपे आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचे भांडे घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असल्यास थोडंसं गंगाजल मिक्स करा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळ झाल्यानंतर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं प्या किंवा घरामध्ये शिंपडा. तुम्ही हे पाणी शिंपडत असताना मंत्रही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, गुरुवारीच पवित्र दिवस निवडून हा उपाय करायला सुरुवात करा. आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल हे मोठे बदल घडून आणतात. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला आयुष्यात नक्की बदल जाणवू लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.